तर मित्रांनो, पुढची कमेंट आहे रणदीप सिंग यांची. अरे रणदीप सिंग हेच आहेत ना मगाशी, चाचा परत आला चाचा. अरे बाबा, ते असं म्हणतात की इसमें आर्टिफिशियल शुगर नाही. अरे काही शिवाय दुसरं काही देतंय का नाही काय माहिती, कुठल्या लेवलवर काम करते असले. ही कोट पीठ घातलाय, गाडीसमोर फोटो लावलाय, म्हणजे 100% हर्बल लाईफ न्यूट्रिशन साठी काम करतात. हे काय असली भाषा आहे का तुमची? आम्ही सुद्धा बोलतो ना, आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवतो की. त्याला कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणतात, त्याच्यामध्ये कुठेही शिवी वगैरे वापरलेली नसते. आणि यांच्या तोंडातून शिवीशिवाय दुसरं काहीच येत नाही. इसमें आर्टिफिशियल शुगर नहीं, नेचुरल शुगर है, फ्रूट से ली गई है, ये प्लांट बेस्ड न्यूट्रिशन है. मी कधी म्हणालो ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल शुगर आहे? आर्टिफिशियल फ्लेवर आहे असं म्हणलं असेल मी, कधी असं म्हणालो नाही. मला आठवत नाही की मी असं कधी आर्टिफिशियल शुगर आहे असं म्हणलं असेल. आता फॉर्म्युला 1चा जर विचार करायचा झाला तर फॉर्म्युला 1 मध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज ह्या प्रकारचे शुगर असतात. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, शुगर ही शुगर असते. ती कोणत्याही फॉर्म मधून आली तरी ती शुगरच असते. मग ती फ्रूट मधून असू दे किंवा प्लांट मधून असू दे, शुगर ही कायमच शुगर असते. एका ग्रॅम मागं तुम्हाला 4 कॅलरीज ती एनर्जी देणार, मग तू कुठलीही असू दे. मग असं नाही की ती फ्रूट मधून आली ती जास्त हेल्दी आहे, हे प्लांट मधून आली ही कमी हेल्दी आहे, आणि ते शुगर केन मधून आली ती अनहेल्दी आहे, असं अजिबात नसतं मित्रांनो. शुगर शुगर आहे मित्रांनो. फ्रुट्स मधून आली म्हणून ती काही जास्त बेनिफिशियल तर ते असं अजिबात होत नाही. पुढची कमेंट आहे दीपाली बागुरे यांची. हे असं म्हणतात की सर खूप थकवा जाणवतो, मी सोडून दिले हे प्रोडक्ट्स मध्ये. देखा आपने लापरवाही का नतीजा है. त्यापेक्षा डाएट प्लॅन फॉलो करू. ओके, बेटर आहे, तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करा. आणि एक्झॅक्टली हेच होतं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अतिशय लो कॅलरीजवर अन्न खात असता, लो कॅलरीजवर लॉंग टर्म मध्ये राहता, त्यावेळेस तुम्हाला थकवा जाणवतो. आणि ज्यावेळेस कधी तुम्ही इन जनरल पॉप्युलेशन साठी सुद्धा तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला कॅलरी डेफिसिट मध्ये जायचं असेल तर त्याची पण एक लिमिट आहे, किती कॅलरी डेफिसिट मध्ये तुम्हाला जायचं. आता माझ्यासारख्या व्यक्तीला जवळपास 2200-2300 कॅलरीज पर दिवसाला लागतात. त्यापेक्षा कमी खाल्लं तर मला भूक लागते. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅलरी डेफिसिट मध्ये जाता त्यावेळेस हर्बल लाईफ न्यूट्रिशन वाले जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक्स्ट्रीम लो कॅलरीजवर तुम्हाला ठेवलं जातं. आता विचार करा, माझ्यासारख्या 2200-2300 कॅलरीज लागणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही 1100 आणि 1200 कॅलरीज मध्ये ठेवत असाल तर तो लॉंग टर्म मध्ये सस्टेन करू शकणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कॅलरी डेफिसिट करायचा आहे तर तो नेहमी 300 ते 500 कॅलरीज, मॅक्झिमम 500 कॅलरीचा असला पाहिजे. उगी करायचा आहे म्हणून 1000 1200 कॅलरीज कमी करण्यामध्ये काही अर्थ असतो, ह्याचा तुम्हाला तोटाच होतो. आणि कॅलरीज किती कमी घेतल्या पाहिजे त्यासाठी एक डेफिनेशन आहे, एक मार्कर आहे, त्याला BMR असं म्हणतात, बेसल मेटाबॉलिक रेट. तुम्हाला जर कॅलरी डेफिसिट मध्ये जायचं असेल तर बेसल मेटाबॉलिक रेट पेक्षा तुम्ही खाली कधीही गेलं नाही पाहिजे. जर तुम्ही तसं कराल तर तुम्हाला मेटाबॉलिक डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, तुमचं मेटाबॉलिझम टोटली खराब होऊन जातं. त्यामुळे असल्या गोष्टी करू नका, अतिशय लो कॅलरीजवर जाऊ नका. मॅक्झिमम 300 ते 500 कॅलरीचा कॅलरी डेफिसिट ठेवा. आणि ह्या अशाच गोष्टीमुळे लोकांना थकवा जाणवतो मित्रांनो. त्यामुळे ह्या गोष्टी लॉंग टर्म मध्ये फॉलो करू शकत नाही. त्यामुळे घरचं जेवण करा, कॅलरी डेफिसिट मेंटेन करा. असल्या प्रोडक्ट्स तुम्हाला कधी गरज लागणार नाही, मील रिप्लेसमेंट वगैरे काहीच गरज नाही तुम्हाला. पुढची कमेंट आहे दत्ता सूर्यवंशी यांची. हे असं म्हणतात की इट्स नॉट ट्रू, ही कांट से अबाउट द कंटेन्स इन फॉर्म्युला 1 अँड शेक मेट अँड प्रोटीन. I am used this product for 2 months and lose 10 kgs. I am not compromised for my diet eating non-veg. The above man can't give the example for kidney damage or person kidney damage असणाऱ्या पर्सनचे रिपोर्ट. Don't believe the above person talking. Herbal Life Nutrition is good nutrition. My results are super. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही 10 किलो लूज केलंय, चांगली गोष्ट आहे. पण त्या 10 किलो मध्ये तुम्ही काय लूज केलंय हे खूप महत्वाचं आहे. 10 किलो मध्ये तुम्ही वॉटर वेट लूज केलंय का? 10 किलो तुमची चरबी कमी झाली आहे का? 10 किलो तुमचे मसल कमी झाले, हे पण बघितलं पाहिजे का नाही? तुमचं वजन काट्यावर तुम्हाला वजन कमी दिसतंय म्हणजे काय कमी झालंय हे तुम्हाला बघितलं पाहिजे का नाही, नक्की काय कमी झालंय. त्यामुळं तुमचा कॅलरी इंटेक हा महत्वाचा असतो. तुम्ही फॉर्म्युला 1 शेकमेट आणि प्रोटीन घेऊन जर तुमचा झाला असेल तर होऊ शकतो, असं नाही की होऊ शकत नाही. पण तुम्ही जर तुमचं नॉर्मल खाणं ठेवून सुद्धा तुमचा कॅलरी इंटेक जर लिमिटमध्ये ठेवला, कॅलरी डेफिसिटमध्ये राहिला, तरी तुम्हाला असल्या कोणत्याही महागड्या प्रॉडक्टची कधी गरज लागणार नाही मित्रांनो. आणि 10 दिवसात 2 महिन्यामध्ये 10 किलो तुमचं वजन कमी झालंय, पण पुढं काय?
पुढे किती कमी झालं तुम्हाला, जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, एक ग्राफ पासून त्यानंतर तुम्हाला प्लॅटो हिट होतो तुमचा. त्यामुळे तिथून पुढे काय, तिथून पुढे तुमचं काय झालं हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि किडनी रिपोर्ट बद्दल तुम्हाला रिपोर्ट पाहिजे, मी काही लोकांचे रिपोर्ट घेऊन फिरू काय? तुमच्याकडे नेट आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडियावर जावा, गुगलचा वापर करते, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. इथं सगळं मी काय स्पून फिडिंग करायला तुम्हाला इथं बसलो नाहीये. SGNची कमेंट आहे की इन्क्रीज युअर बॅलन्स न्यूट्रिशन नॉलेज डिअर सर, व्हॉट क्वांटिटी ऑफ प्रोटीन यू विल गेट फ्रॉम समोसा. मी या ज्या व्हिडिओ खाली या कमेंट आहे त्याच्यामध्ये समोसाचं एक सार्कॅस्टिकली एक उदाहरण दिलं होतं, हे मी त्याला सिरियसली घेतलेलं आहे. येस, इट इज राईट दॅट आवर ग्रँड पॅरेंट्स ईट्स वेल, बट नाउ डेज that food quantity is totally is down movement. We can't get much amount of balanced nutrition in today's food due to rapidly used pesticides and its quality which our grandparents get in their time. Now the question of Herbalife company, if you suppose it's a fake or scam, then now how does it work more than 94 plus countries? Because every country has a strict law on food and nutrition including India. नाही मित्रा, हे मी तुम्हाला सांगतो. Why they given entry in their country? If people change their healthy lifestyle with balanced nutrition, then no need of any hospital doctor because 98% patient creates just because of their wrong and bad lifestyle. Think as an open mindset with a proper analysis. या गोष्टीमध्ये, ह्या सगळ्या मोठ्या कमेंट मधली एकच गोष्ट बरोबर आहे की तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन करू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आवड करू शकता. पण जसं की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजेच या लोकांसाठी हर्बल लाईफ न्यूट्रिशन आहे. बॅलन्स न्यूट्रिशन हे तुम्ही घरात अगदी घरातलं खाऊन सुद्धा करू शकता. हर्बल लाईफ न्यूट्रिशन म्हणजेच तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन असं नसतंय. हे काही समज करून घेतला ह्यांनी काय माहिती असल्या गोष्टीचा. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे, ही जे 94 कंट्रीज मध्ये आहे वगैरे, ह्याच्यावर आपण येऊया. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. बिकॉज एव्हरी कंट्री हॅज अ व्हेरी स्ट्रिक्ट लॉ ऑन फूड अँड न्यूट्रिशन इन्क्लुडिंग इंडिया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे काही सप्लिमेंट्स आहेत हर्बल लाईफ किंवा बाकीचे कुठलेही सप्लिमेंट्स आहेत, हे डायटरी सप्लिमेंट्स या कॅटेगरीमध्ये येतात. आणि फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ह्यांना रेग्युलेट करत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित ऐकून घ्या. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन डायटरी सप्लिमेंट्सला रेग्युलेट करत नाही. आता भारतामध्ये सुद्धा FDAचं डिपार्टमेंट आहे, युनायटेड स्टेटमध्ये USFDAचं डिपार्टमेंट आहे, आपल्या भारतामध्ये FSSAI हे एक आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स रेग्युलेशन ऑफ इंडिया वगैरे वगैरे काय काय. तर ह्यांना अथॉरिटी नाही डायटरी सप्लिमेंट चेक करण्याची. ते फक्त एकच गोष्ट चेक करतात की तुम्ही डायटरी सप्लिमेंटवर जे काही प्रोडक्ट्स इन्ग्रेडियंट्स लिहिले ते त्याच्यामध्ये आहेत का नाही. ते तुमचे मोठमोठे क्लेम्स वगैरे जर चेक केले असेल तर ते काढण्याचं काम करतात, पण ते टेस्ट करत नाहीत प्रोडक्ट. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ते प्रोडक्ट टेस्ट करत नाहीत. आणि युनायटेड स्टेट USFDA सुद्धा कोणतंही डायटरी सप्लिमेंट चेक करत नाही, इन्क्लुडिंग हर्बल लाईफ न्यूट्रिशन. मग तुम्ही प्रोटीन पावडर असू दे, व्ही प्रोटीन असू दे, L-क्रिएटिन असू दे, अजून काय काय असू दे, बायोटीन असू दे, चेक करत नाहीत. त्यांना अथॉरिटी नाही. जगामध्ये काय, पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये अशा प्रकारचे रेग्युलेशन नाहीत की डायटरी सप्लिमेंट्सला रेग्युलेट केलं जाऊ शकतं. रेग्युलेशन नाहीत. आता हे जे काय मागाशी जे होते, ते सरांचं एक कमेंट आली होती की वॅसिलोस फ्रँकोस नावाचे त्यांनी एक सांगितलं होतं की असंच वॅसिलोस फ्रँकोस जॉईन झाले. तर त्यांचंच एक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते बघा. आणि ते स्वतः काय म्हणतात, FDA डायटरी सप्लिमेंट चेक करतात का हे ते तुम्ही बघा. Now the FDA doesn't regulate dietary supplements from the very beginning, right? That's correct. तुमच्याच ज्या कंपनीमध्ये जे जॉईन आहेत त्यांचीच ती इंटरव्ह्यू आहे. ज्यावेळेस ते USFDA मध्ये काम करतात त्यावेळेस तुम्हाला कळेल की FDA किती त्यांचं पॉवर आहे असल्या गोष्टींवर. आणि जर युनायटेड स्टेट्समध्ये, अमेरिकेमध्ये ह्या गोष्टी होत नसतील तर भारतात तर सोडूनच द्या मित्रांनो. त्यामुळे तू जे म्हणतोय ना स्ट्रिक्ट लॉ आहेत भारतामध्ये, नाही. डायटरी सप्लिमेंट्स हे अनरेग्युलेटेड आहेत. कोणीही भारतात काय, पूर्ण जगामध्ये त्यांना रेग्युलेट केलं जाऊ शकत नाही. आणि हेच सत्य आहे मित्रांनो. लगी लोक असं म्हणतात की नाही स्ट्रिक्ट लॉ आहेत, मग भारतात यूज दिलं नसतं. हे अरे युनायटेड अमेरिकेमध्ये नाहीत म्हणलं भारताचा विषय सोडून देत तुम्ही. आधीच इथे लोक नियम किती पाळतात हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. चुकीची माहिती आहे, स्ट्रिक्ट लॉ वगैरे काही सुद्धा नाही. पुढची कमेंट आहे प्रदीप सावंत यांची. हे असं म्हणतात की व्ह्यूसाठी खूप चांगला प्रयत्न आहे. धन्यवाद मित्रा. आता रिअल कमेंट काय आहे ते बघूयात. ज्यांना व्ह्यूज पाहिजे तो नेटवर्क मार्केटिंगला बदनाम करतो आणि व्ह्यूज मिळवतो. तुम्हाला एवढा या इंडस्ट्रीचा राग वाटतोय तर केस करा सगळ्या कंपनीवर.
डॉक्टर विवेक बिंद्रा सर वर पण केस करा, ते पण सपोर्ट करतात हर्बल लाईफ न्यूट्रिशनला. संदीप माहेश्वरी सर पण सपोर्ट करतात, करा केस त्यांच्यावर पण. आम्ही कोणाचं ऐकलं पाहिजे? तुमचं जे व्ह्यूज साठी काही पण बडबड करतात की नॉलेज असणाऱ्या लोकांचं ऐकलं पाहिजे. थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की आम्ही कोणाचं ऐकायचं. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, काय ऐकायचं तर तो तुमचा प्रश्न आहे. राहिला प्रश्न विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांचा, तर त्यांचं स्किल आहे बोलणं, लोकांना मोटिवेट करणं, हे त्यांचं स्किल आहे. त्यांच्यामध्ये एक्सलंट ऑरेटरी स्किल आहे. ऑरेटरी स्किल म्हणजे काय की संभाषण कौशल्य त्यांच्यामध्ये जबरदस्त आहे. आता लाईफ इन्शुरन्स असेल, हे कुठलेही MLA मल्टी लेवल मार्केटिंग करणाऱ्या कंपनी असेल, त्यांना मोटिवेशनल स्पीकरची गरज लागते. गरज कशासाठी लागते? त्यांचे जे काही एजंट्स आहेत, खालचे जे काही सेल्स करणार आहेत, त्यांना कायम मोटिवेट ठेवण्यासाठी. कारण हे जे असं फील्ड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे वाईट अनुभव येतात. तुम्ही जातात लोकांपर्यंत, समोरचा माणूस तुम्हाला उत्तर देत नाही, इज्जत देत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या समोर दार लावलं जातं, बऱ्याच प्रकारच्या गोष्टी येतात. एवढं सगळं होऊन नाही तुम्ही काम करा, डू मोर, तुमच्या कंपनी सेल वाढवा, हे करा ते करा. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी सांगण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी या स्पीकर लोकांची गरज भासते. कंपन्या ज्या का कुठल्या मल्टीनॅशनल कंपन्या ह्या स्पीकर लोकांकडे येतात, पैसे देतात, आमच्या लोकांना मोटिवेट करा असं म्हणतात. आणि असते का ना एकदम असं फायर करत असतो, लवकर उठ, सकाळी लवकर उठ, मार्केट तुझी वाट बघतोय, असं तसं काय काय दिवस हे ते, लोक तुम्हाला तुमच्या समोर उभा करत नाही तरी तिथं उभा राहा, जावा, त्याचा ही करा, सेल करा, मार्केट करा, हे करा ते करा, पैसे, असल्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. आणि हे जे मोटिवेशन देण्यासाठी लोकांना बोललं जातं, म्हणजे हे मल्टी लेवल मार्केटिंगला सपोर्ट करतात असं नाही. ह्यांचं काम चालतं, संदीप माहेश्वरी विवेक बिंद्रांचं काम आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की ते मल्टी लेवल मार्केटिंगला सपोर्ट. ह्या दोन वेगळ्या गोष्टी, डिफरन्स समजून घ्या मित्रांनो. म्हणजे ते मोटिवेट करतात, म्हणजे ते हर्बल लाईफला मल्टी लेवल मार्केटिंगला सपोर्ट करतात वगैरे. आता संदीप माहेश्वरी ह्यांचं स्वतः आधी ते मार्केटिंग वगैरे करत होते, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या बोलण्यातून सपोर्ट वगैरे असला अजिबात नाही. दोन वेगळ्या गोष्टी, डिफरन्शिएट करायला शिक मित्रा. पुढची कमेंट आहे मंदास हेल्दी ब्लॉग्स. तर कमेंट अशी आहे की हर्बल लाईफ न्यूट्रिशनवर जास्त माहितीसाठी या नंबरवर संपर्क करा. तुम्हारी हिम्मत कैसे हुई? चाललंय काय, व्हिडिओ कशावर आहे, तुम्ही कमेंट कशावर करताय वगैरे वगैरे काय काय. अरे भाऊ, एक कमेंट नाही केली, पाच कमेंट करायचं. गाड्याने काय लिहिले, आर यू इंटरेस्टेड इन वर्क फ्रॉम होम. भाऊने मलाच ऑफर केली. ते असं म्हणतात की हर्बल लाईफ न्यूट्रिशन नॉट ओनली गिव्स हेल्थ, also create earning sources to many unemployment. But Herbalife Nutrition is a very low calorie, nutrient dense meal replacement, an excellent product. I lose 11 kgs of fat looking young now. Sir, तुम्ही पोषक आहारचे थोडा व्हिडिओ पहा. मग मी यांना उत्तर दिले की आर यू इंटरेस्टेड इन वर्क फ्रॉम होम. त्यांना म्हणलं काय ऑफर करताय तुम्ही, ऑफर तर सांगा. पण गाड्यांनी काय ऑफर वगैरे काय सांगितली नाही. तर इथे एक इंटरेस्टिंग कमेंट आहे की मील रिप्लेसमेंट इज एक्सलंट प्रॉडक्ट, आणि मी 11 किलो लूज केले. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं जेवण, तुमचं साधारण भारतीय महाराष्ट्रीयन जेवण, एक थाळी वगैरे म्हणतो ना आपण, ती कधीही कोणत्याही मील रिप्लेसमेंटने रिप्लेस होऊ शकत नाही. तुमचं खाणं त्याच वेळेस रिप्लेस होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही दुसरं इंडियन मील खाता. आज काय, इथून मागे 50-60 वर्ष घ्या आणि इथून पुढे 50-60 वर्ष घ्या, कोणतंही मील रिप्लेसमेंट तुमच्या इंडियन फूडला रिप्लेस करूच शकत नाही. तुम्ही काही म्हणा, जास्त न्यूट्रिटिव्ह आहे इंडियन फूड, आपण ते खात नाही, आपल्याला फक्त ते खाल्लं पाहिजे. आता ते केमिकल वगैरे काय, त्याच्यावर मी तुम्हाला आधी उत्तरं दिलेलीच आहे. त्यामुळे हिला काय मला असं हे मला ऑफर केली, आर यू इंटरेस्टेड इन वर्क फ्रॉम होम. कसं व्हायचं लगा, उठा ले रे बाबा उठा. पुढची कमेंट आहे ओंकार शेटे. बरं, ते काय म्हणतात, विथ फुल रिस्पेक्ट, तुम्ही जे बोलत आहात ते टोटली चुकीचं आहे. शक्यतो तुम्ही असे मिसगाईड करायला नाही पाहिजे. पण ठीक आहे, शेवटी तुमचा चॅनल आहे सर, तुम्हाला आता असे वाटेल की मी ह्यांचे बिझनेस वगैरे करतो वगैरे वगैरे, असं अजिबात नाही. मी स्वतः 8-10 महिने झालं हे प्रॉडक्ट घेत आहे आणि आश्चर्यकारक म्हणजे मला काहीच झालेलं नाही साहेब. पण तुम्हाला एक सांगू, हे घेण्या अगोदर मी तुमच्यापेक्षा 1000 पटीने सर्च केलेली आहे. बर, आणि हो, मला आमच्या वेलनेस कोचने कधीही सांगितलं नाही की तुमचं एक टाइमचं जेवण बंद करा. आपण चुकीची माहिती देत आहात एवढेच, आणि तुम्हाला एवढेच सांगेन की हे प्रॉडक्ट मी आयुष्यभर घेणार आहे. आता हे तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचे अनेक कमेंट्स असतात
ते असं म्हणतात की मी इतके दिवस झालं घेतो तितके त्यात असल्या काहीतरी कमेंट्स बघूयात तुम्हाला. नसरीन अन्सारी म्हणतात की नथिंग हॅपन कन्झ्युमिंग इट फ्रॉम 10 years. अश्विनी वाघवे असं म्हणतात की सर आमच्या फॅमिली 15 वर्षापासून यूज करतो पण आम्ही चेन मार्केटिंग नाही केली, फक्त आम्ही घेतो. इट्स नॉट अ कंपल्सरी चेन बनवा वगैरे वगैरे. आम्ही सगळे खातो, काही साईड इफेक्ट नाही, उलट हेल्दी लाईफ आहे सर. ओके, ह्या अशा प्रकारची कमेंट आहे. थोडक्यात असं म्हणायचं की आम्ही इतके दिवस झालं का करतोय ते आम्हाला काहीच झालं नाही. तर शेवटी तुम्हाला काय करायचं हे तुमची चॉईस आहे. पण ओंकार जर तुम्ही असं म्हणताय की माझ्यापेक्षा तुम्ही 1000 पटीने जास्त रिसर्च केलाय, तर मी तुम्हाला इथे काहीतरी स्क्रीनशॉट वगैरे देतो, ते तुम्ही बघा आणि जावा नेटवर सर्च करा, हर्बल लाईफ आणि लिव्हर डॅमेज टाका, रिसर्च पेपरमध्ये सर्च करा. बाकीचे दुसरे पेपरमधले आर्टिकल वाचायचे नाहीत, रिसर्च पेपर वाचायचे, ते वाचा. या सगळ्याचे डिस्क्रिप्शन जर मला जमले तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईन, ते वाचा. आणि कदाचित तुमच्या 1000 पटीने रिसर्चमध्ये तुमचे हे गोष्टी वाचल्यात का नाही मला माहित नाही, पण तुम्ही वाचाव्यात. आणि जी काही जनता ही जी सगळा व्हिडिओ बघते ना त्यांनी सुद्धा बघ, हे जे म्हणतात ना 10 झालं 15 वर्ष झालं मी हे मला काहीच झालं नाही, बघा लिव्हर डॅमेजचे जे काही रिसर्च आहे ते तुम्ही बघा आणि तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. हे सिद्धी संदीप बागुलेंची. सिद्धी असं म्हणतात की मला फसवले, हर्बल लाईफ आले फसवले, माझ्याकडनं 30,000 रुपये लुटले आहेत. काय करणार आहे तुम्ही? असं लोकांना काय उत्तर देणार आहे तुम्ही? असं तुम्ही म्हणू शकत नाही हर्बल लाईफ न्यूट्रिशन हे आहे ते आहे आणि आम्ही बेस्ट सर्व्हिस देतो. ह्या कमेंट्स खोटं बोलत नाहीत मित्रांनो, ह्या कमेंट्स कधीही खोटं बोलत नाहीत. त्यामुळं हे सिद्धी वगैरे जे कोण आहेत, जे कोण कोच होते त्यांनी जावा, त्यांना पर्सनली भेटण्याचा काय प्रॉब्लेम आहे तो बघा. आणि जर जमलं तर रिफंड सुद्धा द्या. या असल्या गोष्टी चालणार नाही. जसं की मी तुम्हाला 4000 रुपयेची कमेंट आली होती की 4000 रुपये सगळे वाया वगैरे, या अशाच गोष्टी आहेत. तुम्ही ह्या कमेंट्सला इग्नोर करू शकत, तुम्ही म्हणू शकत नाही ह्यांना पैसे दिलेत कमेंट करण्यासाठी, असं नाही म्हणू शकत. अशाच प्रकारची कमेंट अजून एक बघून घेऊया. सतीश गरजे, अगदी बरोबर, माझे मित्र पण अडकले आहेत यामध्ये, मला खूप फोर्स केला पण मी नकार दिला. आता सतीश गजरे, पैसे कमवणं काय वाईट नाही मित्रांनो. सगळेजण त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये असताना पैसे कमवण्यासाठी बरेच प्रयत्न वगैरे करत असतात. पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जिथून कुठून पैसे कमवताय तो बिझनेस इथिकल असला पाहिजे. इथिकल म्हणजे चांगला असला पाहिजे, कोणाचा गंडवण्याचं काम नसलं पाहिजे, कोणाला खोटं फॉल्स प्रॉमिस देण्याचं काम नसलं पाहिजे. हे जे आणि मल्टी लेवल मार्केटिंग जे आहे MLM वगैरे, हे सगळं मला इथिकलेस बिझनेस वाटतं. म्हणजे तुमच्यातले बऱ्याच लोकांना ही गोष्ट आवडणार नाही, पण मला इथिक्सवाला हा काही बिझनेस वाटत नाही MLM वाला. हे जे तुम्ही इतके मोठमोठ्या अमाऊंटमध्ये पैसे देतात 30,000 40,000, ह्या लोकांना तुमची हेल्थची काही सुद्धा पडलेलं नाही, काही सुद्धा पडलं नाही. त्यांना फक्त त्यांचं कमिशन पाहिजे, त्यांचा कट पाहिजे, दुसरं काही सुद्धा नाही पाहिजे. तुम्हाला मग फरक पडतो का नाही पडत हे बघण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट सुद्धा नसतो मित्रांनो. चुकीचं आहे असल्या गोष्टी. पुढची कमेंट आहे कीर्ती पदमवार यांची. ते असं म्हणतात की रियालिटी असं जर असतं तर सेलिब्रिटी लोक हेच प्रोडक्ट खात बसले असते ना, की दिवसभर जिम करत बसले असते. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की जर रियालिटी असतं तर फक्त प्रोडक्ट खात बसले असते, जिम वगैरे काही करत बसले नसते. हे प्रोडक्ट्स एका मंथमध्ये 10 ते 15 किलो कमी करतात. हाऊ इज दॅट पॉसिबल? कसं पॉसिबल आहे? ह्याच्याबद्दल एकच गोष्ट पॉसिबल आहे, तुमचं वॉटर वेट कमी होते, फॅट लॉस तुमचा होत नाही मित्रांनो, इतक्या इनिशियल स्टेजमध्ये नाही होत. अरे भाऊ इथं तर शपथ, इथं तर भांडणं चालू आहे त्या दोघींची. ऋतू स्टडी ऐकू आणि कीर्तीमध्ये जोरदार भांडणं चालू तुम्हाला सांगतो. कीर्तीच्या कमेंट खाली ऋतू स्टडी ऐकू ते स्टडी ऐकू आलंय काय, मोठी माहिती दिसते. तर ते असं म्हणतात, Hey madam, it's a low calorie, high nutritious meal replacement. If you intake low calories and high nutritive meal and do some physical activity, you can easily lose 7 to 8 kgs in a month. Okay, first लेबल को रीड कीजिए कमेंट करने से पहले. आता मी तुम्हाला आता सांगितलं की इनिशियल स्टेज मध्ये 7 ते 8 किलो लूज होतं, ते तुमचं वॉटर वेट लूज होतं, फॅट कमी होत नाही मित्रांनो. आणि हर्बल लाईफ न्यूट्रिशन वाले जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटी वगैरे घेतात ना, मी पण त्यांचे झूम मीटिंग वगैरे बघितलेल्या, काही जण इंस्टाग्रामवर सुद्धा टाकतात. मी त्या एक्सरसाइजला, त्या ऍक्टिव्हिटीला वॉर्मअप मध्ये सुद्धा काउंट करणार नाही, इतके फालतू एक्सरसाइज घेतात. ओके, ती एक्सरसाइज त्याला म्हणत नाहीत मित्रांनो. आणि ह्या ऋतूच्या खाली कमेंट केली आहे कीर्तीने, तर ते असं म्हणतात की
और मेरी मर्जी मैं कमेंट करूं या ना करूं, तू कौन होती है मुझे बोल। और दुनिया का कोई भी पाउडर मिल्क को रिप्लेस नहीं कर सकता. एक्झॅक्टली एक नंबर बोलला तुम्ही ऋतू. त्यानंतर पुन्हा एकदा कीर्ती एकदम पेटेल आहे, ते असं म्हणतात की और मेरी मर्जी मैं कमेंट करूं या ना करूं, तू कौन होती है मुझे बोलने वाली, चेन मार्केटिंग करके प्रोडक्ट बेचते हो. ऋतू रेस्ट इन पीस. ऋतू यांनी कमेंट केली की हे आय एम नॉट डुईंग एनिथिंग, चिलिंग विथ हेल्दी ऍक्टिव्ह बॉडी अँड चेंजिंग अदर्स लाईफ. हे 100% हर्बलाईफचं काम करतं, दुसरं कोणी करत नाही. थोडक्यात फेस सेव्ह करून गेलेल्या आहेत त्या, अगदी शांतपणे दोघींची भांडण मिटलेली आहेत बहुतेक. काय माहित पुढे ह्यांची कमेंट वगैरे दिसले म्हणून. कीर्ती आणि ऋतू ह्याच्यामध्ये जिंकलेले आहेत कीर्तीच आहे. पुढची कमेंट आहे प्रवीण छोटे यांची. प्रवीण छोटे असं म्हणतात की इन स्पाइट ऑफ गुड मील इंडियन्स आर नंबर 1 इन डायबिटीज हार्ट प्रॉब्लेम ड्यू टू ओव्हरवेट, लॅक ऑफ न्यूट्रिशन इन फास्ट ग्रोइंग व्हेजिटेबल्स नाउअडेज ड्यू टू मार्केट रेस, अनअफोर्डेबल डायबिटिक्स मेडिसिन कॉस्ट अँड हॉस्पिटलायझेशन कॉस्ट आफ्टर रिटायरमेंट फॉर इंडियन्स, बॅड ईटिंग हॅबिट्स अंडर स्ट्रेस ईटिंग, रॉंग लाईफस्टाईल लीड्स टू वेट गेन अँड हार्ट फ्रॉम. सगळं बरोबर आहे तुमचं, काही चुकीचं नाही ह्याच्यामध्ये. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण टॉप डायबेटिक मध्ये आहे हे बरोबर आहे, पण आपण ह्याच्यामध्ये का आहे, आपली लाईफस्टाईल चुकीची आहे म्हणून आहे. पण याचा अर्थ असा नाही की हर्बल लाईफ घेतल्यामुळे तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन भेटणार आहे. सिम्पल इटिंग आणि लाईफस्टाईल चेंजेस जरी तुम्ही केले तरी ह्या प्रॉब्लेम पासून तुम्ही लांब राहू शकता. यासाठी महागडे प्रोडक्ट्स घेण्याची अजिबात गरज नसते. आणि प्रॉब्लेम रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला सस्टेनेबल अप्रोच पाहिजे. आपण म्हणतोय शेती नीट करणं, जाऊन भेटणं, ऑर्गॅनिक घेणे, हा सस्टेनेबल अप्रोच आहे. हे असले महागडे प्रोडक्ट्स खरेदी करणं हा खर्चिक अप्रोच आहे मित्रांनो. तुम्हाला तुमचं न्यूट्रिशन वाढवायचं असेल तर योग्य माणसाकडे जावा, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स खरेदी करा, जावा सर्च करा. तुम्हाला जर सापडत नसेल तर नेटवर जावा, सर्च करा, गुगल मॅप्सवर टाईप करा, तुमच्या शेजापाजारी कुठं ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स कोण तयार करतं का. जर तयार करत नसेल तर जाऊन भेटा, त्याला सांगा आम्ही तुला पैसे देतो, ऑर्गॅनिक पिकव आम्ही खरेदी करतो. ह्या गोष्टी करा, त्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिक पण पाहिजे, हे पण नाही पाहिजे, ते पण नाही पाहिजे, असले नाटकं मग तुम्ही हे असले प्रोडक्ट खरेदी करण्याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही. कामाच्या निमित्ताने खूप बिझी असल्याने खानपान आणि शरीरावर लक्ष देणे शक्य नाही, म्हणून माणसाचे वजन वाढत आहे, चरबी वाढत आहे. म्हणून या कंपन्या आपला गैरफायदा उचलत आहेत. आम्हाला सावधान केल्याबद्दल धन्यवाद. अरे किती वेळात किती पॉझिटिव्ह कमेंट आले राव, थँक्यू सो मच. एक्झॅक्टली एक नंबर बोललाय मित्रा. आणि याच गोष्टी सांगून म्हणजे न्यूट्रिशन नाही, केमिकल्स आहेत, ऑर्गॅनिक आणि हे ते असल्याच गोष्टी सांगून तुम्हाला हर्बल लाईफ न्यूट्रिशन मध्ये एनरोल केलं जातं. हर्बल लाईफ न्यूट्रिशन किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला एनरोल केलं जातं. आणि हजारो लोक अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकून रोज मूर्ख बनतात. त्यामुळं बेटर आहे, कधीही बेटर आहे की तुमची लाईफस्टाईल नीट ठेवा. अरे थोडा तर व्यायाम करा ना. पाऊण तास किती असतात? पाऊण तास. स्वतःसाठी जर तुम्ही एवढा वेळ देऊ शकता तर काही उपयोग नाही तुमचा. पुढची कमेंट आहे क्लाउन गेम यांच्याकडून. तर ते असं म्हणतात की व्हॉट सेल आउट, दिस गाय इज पेड टू प्रमोट अनदर प्रोडक्ट. भाऊ मी कोणाचे प्रोडक्ट सेल वगैरे काही करत नाही, चुकीची माहिती आहे तुला. There are many people like you who have been doing this since 30 years and have failed. Herbalife is used in 96 countries and is changing lives every day. There are useless people like you, like me, making फालतू videos. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी कोणतेही प्रोडक्ट प्रमोट करत नाही. आणि हे जे काय आहे तुम्ही जे म्हणताय ना, माझ्यासारखे लोक 30 वर्ष झाले हे प्रयत्न करतायत आणि ते फेल झालेत. बरोबर आहे, फेल झालेत. का फेल झालेत हे महत्वाचं आहे. एकतर आपल्याकडे हेल्थ बद्दल अवेअरनेस नाही. जो कोणी लोक आपल्याकडे येतात सांगतात की असं असं आहे, लगेच विश्वास ठेवतात. आणि तुमचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी अगदी जबरदस्त आहे. त्याबद्दल मी हर्बल लाईफला मानतो की चौकामध्ये लोकांना बसवलेलं असतं, येतात. माझ्या ऑफिस खाली सुद्धा, पुण्यामध्ये माझ्या ऑफिस खाली सुद्धा लोक असतात. तिथं येवले चहा, प्रेमाचा चहा वगैरे काहीतरी टपरी आहे, तिथं हे असे सगळे वळीने थांबले असतात, यांना जाणारा थांबवतात वगैरे. ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी जबरदस्त आहे, जी अजून कोणीही केली नाही. आणि त्यामुळेच तुमचा हा सेल वाढत चाललाय. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता जसं जसं वर्ष वाढत आहे तसं हर्बल लाईफ न्यूट्रिशनचा सेल सुद्धा वाढत आहे. पण ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की अमेरिका, युरोपमध्ये हा सेल कमी व्हायला लागलाय. आता का कमी व्हायला लागलाय तर लोकांना तिथे काही गोष्टी समजल्यात की असलं मील रिप्लेसमेंट करून आपलं वेट लॉस होणार नाही. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्यांना लिव्हर डॅमेज, किडनी डॅमेज अशा प्रकारच्या गोष्टी येतात. बरेच न्यूज चॅनल ब्रेक करतात. त्यांना सुद्धा समजते की कंपनीला बऱ्याच प्रकारचा दंड झालेला आहे, मोठमोठ्या प्रकारचा दंड झालेला आहे. FTA म्हणजे फायनान्शियल फेडरल टास्क ऍक्शन असं काहीतरी आहे, FDAने लावलेलं आहे.
बऱ्याच प्रकारचे दंड यांना लागले. त्यामुळे गेल्या 3-4 वर्षामध्ये अमेरिकेतला सेल, युरोपियन वेस्टर्न कंट्रीज मधला सेल कमी झाला आणि भारतातला हा सेल वाढला. का तर खूप अग्रेसिव्ह मार्केटिंग आहे आणि ह्याच्यामुळे लोकांना जे काय आहे तुम्ही म्हणता ना फेल झालाय वगैरे, आणि जे कोणी लोक अशा प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओज इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतात ते प्रत्येकाचं इंडिपेंडेंट अप्रोच आहे. असं कुणी कलेक्टिव्हली असं येऊन कुणी काम केलेलं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फेल झाले ते बरोबरच आहे. तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आणि अजून एक 10-15 वर्ष तुमचं चालेल. जसे लोक एज्युकेट होतील तसं तुम्ही जाताल दुसरं कुठं तर प्रोडक्ट घेऊन यायचं. हे अजून एक गोष्ट आहे, 96 कंट्रीज मध्ये वापरतात म्हणजे ते चुकीचं कसं काय असेल त्याच्यावर पण आपण बोलूयात ह्या आता पुढच्या कमेंटमध्ये. ही एक कमेंट आहे WC उमाकांत दांडगे. तर ते असं म्हणतात की सर असं असतं तर 94 कंट्रीजमध्ये नसतं का काढलं, आणि टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये सुद्धा सगळे ऍथलीट यूज करत आहेत. जरा इंटरव्ह्यू चेक करा, काढला का ते तसे. ओके, तर तुम्ही हुशार आहे. एक सांगू, प्रोडक्ट्स वाईट नसतात, लोक वाईट असतात. विराट कोहली तर पागल नाही या हे प्रोडक्ट घ्यायला. तुम्ही नॉलेज घ्या मग बोला. जर मेटाबॉलिझम आणि कॅलरीचा स्टडी करा, मग कळेल तुम्हाला. आणि हर्बल लाईफ वेट लॉस साठी नाही आहे, ओनली हेल्दी न्यूट्रिशन आहे. आणि एवढ्या आहे तर सबस्क्रिप्शनसाठी भेट मागू नका. तर अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स येतात की 90-96 कंट्रीमध्ये वापरतात, ते कसं काय चुकीचं असेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही सप्लिमेंट आहे, सप्लिमेंट कॅटेगरी डायटरी सप्लिमेंट, हे FDA रेग्युलेट करत नाही. मी मागाशी पण तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलंय. USFDA असो किंवा दुसरी कोणतीही अथॉरिटी असो, प्रोडक्टवर जे काही क्लेम केले जातात ते कधीही चेक करत नाही. आणि जर कोणी कंप्लेंट केली तर फक्त त्यांचं एवढं असं म्हणणं असतं की तुम्ही जे प्रोडक्टवर क्लेम केले ते क्लेम कोणत्या बेसिसवर केले, त्याच्यावर तुम्ही काही रिसर्च वगैरे काय केलाय का, जर केलं असेल तर तो मेन्शन करा, एवढं त्यांचं म्हणणं असते. आणि एवढे सगळे रेग्युलेशन जे काय आहेत ते बऱ्यापैकी 90% रेग्युलेशन हे मॅन्युफॅक्चरवर टाकले. म्हणजे मॅन्युफॅक्चरची जबाबदारी की तुम्ही नीट करा, नीट हे करा, आम्ही काही करणार नाही, आम्ही बघणार नाही, सगळी मॅन्युफॅक्चरची जबाबदारी आहे. आता एवढं सगळं असून मग त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सुधारण्यासाठी GMP म्हणून एक असते, गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असते, ते त्या रेग्युलेशन मध्ये बसून जातं. म्हणजे प्रोडक्ट GMP असेल तर हा ठीक आहे, चांगला आहे असं समजलं जातं. तर जे काही रेग्युलेशन आहे हे मॅन्युफॅक्चरवरच टाकले आणि मॅन्युफॅक्चर म्हणतो आम्ही सगळं करतो ते बरोबरच करतोय असंच म्हणणार ना. मॅन्युफॅक्चरर असंच म्हणणार आहे तुम्हाला आम्ही सगळं केलं, ह्याच्यामध्ये काही चुकीचं वगैरे नाही. एवढं सगळं असून सुद्धा म्हणजे एकतर तुमची चेकिंग कोण करत नाही, जे काय करायचं तुम्हीच करायचं, एवढं सगळं असून सुद्धा जर तुम्ही तक्रार केली तर त्याच्यामध्ये बी हे लोक सापडतात. म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवायचा का नाही, म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही सापडता त्याच्यामध्ये. स्वतःवर रेग्युलेशन, तुम्हाला कुणाचंही बंधन नाही, तरी FDA चेक करत नाही, तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्ही काय करता, लेड कॉन्टॅमिनेशन. आणि राहिला प्रश्न ह्याचा की हे लोक म्हणतात ना ऍथलीट यूज करतात, हे लोक टोकियो ऑलिम्पिक मध्ये 21 मध्ये हे आहे ते. तर सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी स्पोर्ट्स इव्हेंट ऑर्गनाईज करायचे असतात त्या ठिकाणी स्पॉन्सर्स असतात. हे स्पॉन्सर्स कोकोकोला हे पैसे देतात ऑर्गनाईज करण्यासाठी आणि त्यातून जो काही प्रॉफिट वगैरे त्यातला काही कट ह्यांना सुद्धा जात असतो. IPL वगैरे कधी बघितलंय का नाही, अवॉर्ड सेरेमनीमध्ये माग लावलेले असतात, ते सगळे स्पॉन्सर असतात, त्यांनी त्याच्यामध्ये पैसा गुंतलेला असतो, तिथं त्यांची जाहिरात होत असते. आणि हे केलं म्हणजे हे सगळे वापरतात हे प्रोडक्ट असं होत नाही. आता काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल की क्रिस्टियानो रोनाल्डो हा सुद्धा हा आहे हर्बल लाईफ न्यूट्रिशनचा ब्रँड अँबॅसेडर आहे, विराट कोहली ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि जे कोणी लोक अगदी टॉप लेवलवर आहेत त्यांना ह्या अशा कंपन्या ह्यांचे ब्रँड अँबॅसेडर बनवत असतात. तुम्हाला काय वाटतं, सलमान खान कोको कोलाची ऍडव्हर्टाइजमेंट का करत असतात, पैसा दिला जातो म्हणून करतो. परत आपल्याकडं शाहरुख खान आहे, आता दिवाळीच्या काळामध्ये त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आली होती की किराणा से खरेदो, त्याची सुद्धा दिवाळी चांगली गेली पाहिजे. पण हाच शाहरुख खान काही दिवसापूर्वी बिग बास्केटची ऍडव्हर्टाइजमेंट करत होता. म्हणजे जर तुम्हाला भाजीपाच्या खरेदी करायची तर तुमच्या शेजापाजारी जाऊन बघा ना, बिग बास्केटची काय गरज पडते, हा सगळा पैसा बोलत असतो. आता साक्षी मलिक आहे, रेसलर आहे, मेरी कोम आहे, रोनाल्डो आहे आणि असे बऱ्याच प्रकारचे स्पोर्ट्स प्लेअर आहेत, ह्यांना हे उचलत असतात. हे नीट कुठल्या ऑलिम्पिकमध्ये मेडल घेतले की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून हे ह्यांचे ब्रँड अँबॅसेडर होते. साक्षी मलिकची तुम्ही इंटरव्ह्यू बघितला असेल, त्याच्यामध्ये ते सांगतात की आम्हाला न्यूट्रिशनचं नॉलेज आलंय, हे आलंय, ते आलंय. तुम्हाला जर खरंच बघायचं असेल ना, विराट कोहलीचे इंटरव्ह्यू बघा, हर्बल लाईफचे इंटरव्ह्यू बघायचे नाही, विराट कोहलीचे ओरिजिनल इंटरव्ह्यू बघा. त्याच्यामध्ये तो कधीही तुम्हाला म्हणणार नाही कुठलं शेक घेतो काय घेतो, ते त्याचं फिक्स आहे. त्याचं चिकन ब्रेस्ट, चिकन, नॉनव्हेज, रेड मीट, टुना फिश असते,
ह्याच्या पलीकडे ते घेत नाहीत. असं प्रॉडक्ट वगैरे घेण्यामध्ये कोणाला काही इंटरेस्ट वगैरे नसतो. आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचं जर आता तुम्हाला सांगतो, काही वर्षापूर्वी क्रिस्टियानो रोनाल्डो हा कोको कोलाचा अँबॅसेडर होता. क्रिस्टियानो कोको कोलाची जाहिरात, तर तशीच कोको कोला सुद्धा ऍडव्हर्टाइज, आणि काही दिवसापासून त्याला कोको कोलानी ब्रँड अँबॅसेडर करणं बंद केलं. आणि इंटरव्ह्यू आला होता की एका इंटरव्ह्यू 2 अशा बाटल्या ठेवल्या होत्या पाण्याच्या आणि ह्याच्या, तर त्याने ते कोको कोला बाटली काढून साईडला ठेवली. तर त्या गोष्टीमुळे क्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या कोको कोलाच्या बाटल्या साईडला केल्यामुळे कंपनीला काही करोडच नुकसान झालं. हेच असतं की ह्यांना काही पडलेलं नसतंय तुम्ही आमचं ब्रँड अँबॅसेडर कोण आहे काय. आता एक साधं अगदी सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. अक्षय कुमार बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता की लोक हे प्रोटीनच्या नादी काय लागतात, मला काय कळत नाही, हे नाही ते नाही. आज तोच अक्षय कुमार ह्याची जाहिरात करतो, प्रोटीन प्रोटीनची. म्हणजे प्रोटीन तो जोक नहीं है, हमारे बॉडी में जितना वेट होता है उतना प्रोटीन ग्राम चाहिए. खास करके हमारे यंगस्टर्स में एक जो चल रहा है वो है ये, मैं उसके बहुत अगेंस्ट हूँ, वो है वो प्रोटीन शेक्स एंड स्टेरॉइड्स एंड क्रिएटिन, BCA, ये सब चीज़ें जो भी हैं, ये पता नहीं क्यों लेते हैं. दे आर बिकमिंग अ प्रोडक्ट ऑफ अ प्रोडक्ट. लेकिन प्रोटीन तो मजाक नहीं है. जितने किलो के आप हैं, बॉडी को चाहिए उतने ग्राम प्रोटीन हर रोज. इसलिए हॉर्लिक्स प्रोटीन प्लस, जिसमें है दूध और सोया, ये दिन के 30% तक की प्रोटीन की जरूरत को. हे फालतूगिरी. ह्यांना पैसे दिले ना तरी हे नाही ते विमल पान मसाल्याची जाहिरात करतील. ते करतोच ना शाहरुख खान आणि कोणतो सिंगमवाला. फालतूगिरी.